माझे
संत संग सदा तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखी घाला गुण गायण वडे हेच माझे सर्व जोडी विठ्ठलाला समचरण सरोजं संसरणीला भूतमभागं जगणनिहित पाणे मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंकरण कंकणेत्रा सदधवला विठ्ठल चिंतया
सांगायची काय गरज वाजवा तुमचा अनुग्रह लागला पावन झालो चराचरी मी कला विसरी काहीच नाही बोलतो वचन याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मंगल अमंगल हारी सर्वभूत हृदय मुनि मानतोस्मि हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायन आवडे हेची माझे सर्व जोडे विठाला गोडासर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह दिव्यमय अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन भव्य दिव्य आहे। या ठिकाणी सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादाने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र राम भक्त हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे राळे सांगवी या ठिकाणी गुरुवर्य श्यामनाथ महाराजांच्या चरण रजाने पावन झालेल्या या भूमीमध्ये गुरुवर्य दास महाराज सामणगावकर यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य गिरिधर बापू सामणगावकर यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताह आयोजन नियोजन या ठिकाणी गोड असं नियोजन आहे। गोड असे या ठिकाणी सर्व टाळकरी मंडळी आहेत आणि गोड असे मृदंगाचार्य महाराज आदरणीय प्रवीण महाराज वाघ गोड असं या ठिकाणी त्यांचं वादन आहे मृदंग वादन या ठिकाणी त्यांना मनापासून धन्यवाद देते। आदरणीय परमश्री आमचे चौकदार बॉडीगार्ड या ठिकाणी हे महत्वाचे आहेत त्यांना मनापासून धन्यवाद। तसेच आदरणीय महाराज तुमचं काय नाव आदरणीय भोसले महाराज गोड ज्यांचा आवाज आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद। परम आदरणीय आमच्या सरे बाळासाहेब महाराज सुरोशे यांचाही गोड आवाज आहे गोड गाणं आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद।
आदरणीय आमचे हरिभक्त परायण नाना महाराज लटके महाराज यांचाही गोड गाणं आहे, गोड आवाज आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे आदरणीय पिंगळे महाराज त्यांनी सुद्धा या ठिकाणी नाना महाराजांनी आणि पिंगळे महाराजांनी मला फोनवरती संपर्क साधला आणि त्यांच्या निमित्ताने तुम्हा सर्व श्रोतृवृंदांचं दर्शन होत आहे. या ठिकाणी सेवेचा योग आला, त्यांना मनापासून मी धन्यवाद देते. आदरणीय गायनाचार्य महाराज वाघ महाराज गोड ज्यांचा आवाज आहे त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते. आदरणीय बापूराव महाराज टाळके त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. आदरणीय दादा महाराज कवळे का, हा गोड असा त्यांचा आवाज आहे, त्यांनाही धन्यवाद. गायनाचार्य महाराज हा कुंभार महाराज वा वा हा दिसायला मूर्ती छोटी बरं का, पण गोड त्यांचा आवाज आहे, हा कीर्ती मोठी बरं का, छान छान धन्यवाद. आदरणीय दादा धन्यवाद. सर्व ग्रामस्थ मंडळी गोड असे आमचे विनेकरी महाराज, आमच्या महिला मंडळ, आमचे पुरुष वृंद, गोड ज्यांची साऊंड सिस्टीम आहे त्यांना मनापासून धन्यवाद देते. आदरणीय पेटी मास्तर काका हे गोड पेटी वाजवतात त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. सर्व बसलेले श्रोतृवृंद यांना मनापासून धन्यवाद देते आणि आदरणीय आमचे महिला मंडळ यांनाही मनापासून धन्यवाद देते. विठ्ठला हे चिदान देवा देवा तुझा विसरण भावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. वरच वाच विठाला म्हणून या ठिकाणी हेची दान देवा तुझा विसरण भावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. या ठिकाणी आजचं कीर्तन जे आहे हे कीर्तन पुष्प बाबा जागरचं कीर्तन माझ्याकडे आलेलं आहे. तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने ऐकू येतं का? चांगलंय, मग चांगलं आहे का नाही. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोल वचन जेणे हा जोडसी नारायण नासी जीवपण भवरोगा. जोपर्यंत कान चांगले आहे तोपर्यंत कीर्तन ऐका, भजन ऐका. चित्त चांगलं आहे तोपर्यंत सर एक चित्त करून नामचिंतन ऐका. नाही तर कधी कधी असं घडतं, श्रावण महिन्यामध्ये आमच्या इकडल्या महिला पोथी ऐकायला जातात. सुनबाई म्हणत असते आत्याबाई जायचंय 2 तास तुम्हाला बसायचंय ना तर नातीला बी घेऊन जा. ऐकायची पोथी, वळायच्या वाती, सांभाळायच्या नाती, काय डोक्यात जाईल का माती? नाही महाराज. म्हणून याच्यासाठी एक चित्त झालं पाहिजे आणि जोपर्यंत आपला खरोखर सर्व शरीर सर्व इंद्रिय या ठिकाणी सावध आहेत तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पायी तेव्हा तो आपले सोहित पाही तीर्थयात्रा जाई चुकू नको. कीर्तन ऐकायचं असेल कान भरवून या ऐकन तुझी कीर्ती हे मज विश्रांती दे देवा. डोळे भरवून या पाहिन तुझे मुख हेची मज सुख दे देवा. डोळे चांगले तोपर्यंत देवाला पहा, पण डोळे चांगले तोपर्यंत आपण पिक्चर बघतो. विठ्ठल सांगत नाही तिकडलं सांगते विठ्ठल. म्हणून या ठिकाणी हल्ली आता अवघड झालेलं आहे. मोबाईलचं कसं झालं, जेथे जातो तेथे तो माझा सांगत आहे का नाही. मोबाईल सोडून माणसं क्षणभर सुद्धा जगू शकत नाही. टॉयलेट मध्ये सुद्धा मोबाईल जातोय. लय कठीण परिस्थिती आहे महाराज. एक माणूस तो मोबाईल असताना व्हॉट्सअप पाहत दुसऱ्याच्याच घरात घुसला. बायकोही व्हॉट्सअप पाहत होती. तिला काय माहिती, तिला वाटलं माझाच पती आलाय. व्हॉट्सअप पाहत तसंच पाणी घेतलं आणि तसंच त्याला दिलं. तसंच त्याला दिल्याच्या नंतर त्याने पाणी घेतलं. खरा पती आला. व्हॉट्सअप पाहत खरा पती आला. तेव्हा तो म्हटलं पाणी दे रे. मग ती म्हणली पहिल्यांदा आलेला तो कोण होता. म्हणजे व्हॉट्सअपने मोबाईलने असं आपल्या मेमरी हँग झाल्यात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात दिले इंद्रिय हात पाय कान. कशासाठी इंद्रिय दिले, कशासाठी देह दिला, कशासाठी मन दिलं, कशासाठी चित्त दिलं, कशासाठी अवयव दिले, कशासाठी पाय दिले. पिक्चरच्या टाकीकडे जाण्यासाठी नाही तर पंढरपूरची वारी करण्यासाठी. हात कशासाठी दिले, दुसऱ्याचे वांगे तोडण्यासाठी नाही, बांध करण्यासाठी नाही, तर हात कशासाठी दिले, करेटाळी बोला मुखी नाम. म्हणून कीर्तनामध्ये काय करायचं, कीर्तन में ताली भोजन में थाली ससुराल में साली. कीर्तनात काय करायचं महिला मंडळ, काय करायचं, बोला बोला बोला.
हा टाळ्या वाजवायच्या, कवा बी नाही वाजवायच्या, आम्ही विठ्ठल विठ्ठल विठाला एका ठिकाणी महाराज कीर्तनाला गेलं. मी म्हटलं सतत भजन करायचं. विठ्ठल विठ्ठल म्हटल्याच्या नंतर काय होतं, हृदयविकार जर एखाद्याला होणार असेल किंवा अटॅक येण्याची शक्यता असेल तर तो धोका 101% टळला जातो. म्हणून विठ्ठल विठ्ठल करायचं आणि टाळी वाजवायची. टाळी वाजवण्याचे काय फायदे आहेत? टाळी वाजवण्याचे बरेचसे फायदे आहेत. टाळी वाजवल्याच्या नंतर या ठिकाणी महाराज सांगतात की दुर्भाग्याच्या रेषा नष्ट होतात आणि भाग्याच्या रेषा उमटायला सुरुवात होते. पहिलं या ठिकाणी पहिला फायदा. दुसरा फायदा त्या ठिकाणी महाराज सांगतात ब्लॉक झालेल्या शिरा सुद्धा चालू होतात. आणि तिसरा फायदा, या जन्मी कीर्तनात नाही टाळी वाजवली तर टोल नाक्या वाजवावं लागती. म्हणून या जन्मामध्ये कीर्तनात टाळी वाजवा, करी टाळी बोला मुखी नाव विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात कीर्तनामध्ये टाळी वाजवलीच पाहिजे बरं का. हा म्हणून सर्वांनी प्रेमाने भजन करायचं आणि टाळी वाजवायची. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेले महिला मंडळ, लक्ष आहे ना तुमचं, लक्षपूर्वक कीर्तन ऐका बरं का. हा कारण काय वेळेच्या आत कीर्तन आपल्याला जास्ती वेळ घ्यायचा नाही. तानातानी केली की तुटण्याची शक्यता असते है का नाही. हा म्हणून त्या ठिकाणी वेळेत कीर्तन सुरू झालं आणि 5 मिनिटं लवकर कीर्तन सुरू झालं असतं बरं का. हा परंतु या ठिकाणी खरोखर आम्ही कीर्तनाला निघालो. नळी वडगावचा हरिपाठ घेतला आमचं. त्या ठिकाणी महिला मंडळ मुली त्या ठिकाणी आहेत. तिथून निघालो. निघाल्याच्या नंतर एक ऍक्सिडेंट झाला. 4 जण एका गाडीवरती बसले होते. ती कुठं असं यात्रेला चालले होते, जत्रेला. आता आम्ही गाडी घेऊन पुढे आलो. मला वाटलं कुणाच तरी भांडण बिंडत चालले. 2 मिनिटं उभा केली. महाराजांना म्हणलं काय चाललंय ते विचारा, कशामुळे लोक जमले. ते म्हटलं ऍक्सिडेंट झालाय. मग ऍक्सिडेंट झाला म्हटल्याच्या नंतर त्या माऊलीच्या डोक्याला मार लागला. कारण काय, ती अशीच पडली ना त्या खड्ड्यामध्ये. महाराज बाबा गाडी आदळली आणि अशीच पाठीमागे पडली. पाठीमागच्या मेंदूला म्हणजे मार लागला. तिच्या कानातूनही माऊलीच्या रक्त येऊ लागलं. तिला वांते होऊ लागल्या. मग त्या ठिकाणी म्हटले त्या ठिकाणी यांना दवाखान्यामध्ये पोहोच करता का. म्हटलं 100%. त्यांना गाडीत टाकलं आणि त्यांना पोहोच केलं. आता भगवंताला आपल्याकडून सेवा करून घ्यायची होती. आहे आपल्याकडे साधन म्हणून त्यांनी विनंती केली. हा म्हणून या ठिकाणी देवाने आपल्याला सेवा करण्याचा योग दिलेला आहे ना, तर तो त्या ठिकाणी आपण केला पाहिजे. अशा पद्धतीने त्या माऊलींना खरोखर दवाखान्यामध्ये पोहोच केलं. तिथून आलो. आदरणीय आमचे पिंगळे महाराजांचे इथं भोजन केलं. आदरणीय नाना महाराज, बाळकृष्ण महाराज, या ठिकाणी प्रवीण महाराज, सर्वांनी आम्ही भोजन केलं. इथं आल्याच्या नंतर समाधान वाटलं. गोड असं या ठिकाणी गाव आहे. प्रथमतच या ठिकाणी गावाचं दर्शन होत आहे. सर्व माता माऊल्यांचं, सर्व पुरुष वृंदांचं या ठिकाणी आयोजक संयोजक नियोजक सर्वांचं दर्शन होत आहे. खूप गोड असं ज्यांचं निवेदन आहे या ग्रामस्थांना खरोखर मी मनापासून धन्यवाद देते. म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात काय झालं, एका गावामध्ये मी कीर्तनाला गेले. आता दररोज एक गाव आपल्याला काय, हीच गाव तेच गाव, महाराजाला 40 गाव. दररोज एका गावाला, दररोज कधी कधी 2-2 गावालाही जावं लागतं. 2-2 कार्यक्रम असले की. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रसंग येतो. एका ठिकाणी मी म्हटलं करे टाळी बोला मुखी नाम. दररोज टाळी वाजवत जा, भजन करत जा, चिंतन करत जा. 1 कोटी नाम चिंतन केल्याच्या नंतर आरोग्य प्राप्त होतं. 2 कोटी नाम चिंतन केल्याच्या नंतर यश कीर्ती मिळते. 3 कोटी नाम चिंतन केल्याच्या नंतर हे लोकातले सुख भेटतात. 4 कोटी नाम चिंतन केल्याच्या नंतर स्वर्गातलं सुख भेटतं. 5 कोटी नाम चिंतन केल्याच्या नंतर काम क्रोध आदी विकार नष्ट होतात. 6 कोटी नाम चिंतन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी अपमृत्यू टळतो. 8 कोटी नाम चिंतन केल्याच्या नंतर अपमृत्यू टळतो. 9 कोटी नाम चिंतन केल्याच्या नंतर स्वरूप साक्षात्कार होतो. म्हणून म्हटलं नाम चिंतन करत जा. मग त्या ठिकाणी खरोखर कीर्तन वगैरे संपल्याच्या नंतर मग त्या माऊलीच्या लक्षातच राहिलं कीर्तन. महाराजांनी सांगितलेले टाळी वाजवायची, नामचिंतन करायचं, त्याचे फायदेही भरपूर सांगितलेले आहेत. हृदय विकाराचा झटकाही नष्ट होतो. तो येत नाही, ते संकट येत नाही. ब्लॉक झालेल्या शिरा चालू होतात. म्हणून टाळी वाजवायला सुरुवात केली. मग त्या माऊलीने ध्यानातच धरलं ना, ध्यानातच धरलं. आता काहींचं असं काय सांगा. आता आम्हाला सुद्धा दिंडीहून सप्ताह वगैरे संपला की झोपलो तरी आम्ही झोपीतही कीर्तन करतो, झोपीतही टाळ वाजतात आणि झोपीतही पक्कच वाजतात. जागृती स्वप्नी तुम्हाला होतं का असं महिला मंडळ? नाही होत. अरे बाबा तुमचा कच्चा पार मारते. विठाला विठाला
दिंडीहून आल्याच्या नंतर आमच्या झोपीमध्ये सुद्धा टाळवाजेला ऐकू येतात, दिंडीमध्ये उड्या मारलेले दिसतात, ते स्वप्नामध्ये येतात. तसंच त्या माऊलीने ध्यास घेतल्यामुळे काय झालं, महाराज सांगतात चिंतन, निधी ध्यास, साक्षात्कार, अशा पद्धतीने तिने ध्यास घेतला. आणि घेतल्याच्या नंतर रात्रभर तिच्या स्वप्नामध्ये कीर्तनच. महाराजांनी काय सांगितलं, टाळी वाजवली की दुर्भाग्याच्या रेषा नष्ट होतात आणि भाग्याच्या रेषा उमटतात. विठ्ठल विठ्ठल म्हटलं की हृदय विकाराचा झटका नष्ट होतो. येण्याची शक्यता असेल तर येत नाही. तिच्या डोक्यातच ते बसलं. सकाळी उठली, आंघोळ केली, तुळशीला पाणी घातलं, देवपूजा केली. हा नवरा म्हणला, पप्पेची माय चहा करते का? ती म्हणली विठ्ठल विठ्ठल. पप्पेची माय नाश्ता करते का? विठ्ठल 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 विठ्ठल. जेवायला देते का? विठ्ठल 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 विठ्ठल. इतका परमार्थ करू नका, नाही तर हाकलून देते तुम्हाला. आमच्या विठ्ठलाई होत्या संत कैकाडी महाराजांच्या पत्नी. त्यांनी सांगितलं, माझा मुलगा गेला ना, जाऊ दे, तुला राहायचंय का इथे? राहायचं असेल तर विठ्ठलाचं भजन करत राहा. मग आमच्या विठ्ठलाई अखंड चिंतन करत होत्या. अखंड जया तुझी प्रीती, अखंड नामचिंतन, अखंड जया तुझी प्रीती, मजले त्यांची संगती. मग मी कमलापती तुझं बाण आणि कंठाळा, पडोनी राहिणा तुझे ठाई, उगीच संताची पायी. विठ्ठलाई महाराज होऊन गेल्या. त्या ठिकाणी संत कैकाडी महाराजांच्या सौभाग्यवती पत्नी. बाबांनी सांगितलं नामचिंतन करायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. त्या सुद्धा सतत विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. संसारातला एक सुद्धा शब्द त्यानंतर वापरला नाही त्यांनी. कोणाला म्हटल्या सुद्धा नाही जेवण केलं का. जेवण करायचं म्हटलं तरी फक्त खुणीने म्हणायचं विठ्ठल 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 विठ्ठल. सतत सततं कीर्तयन्तो मां यतं दशदृढव्रताः नमस्यन्ति मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी जयाची चोखटी मानसी, विहोण्यासी क्षत्र संन्यासी, जया निजल्या उपासी वैराग्य गा. याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात वैराग्य, याला म्हणतात निष्ठा. आणि तेव्हापासून त्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या मरेपर्यंत. इतर शब्द त्यांनी वापरला नाही. याला म्हणतात वाचा शुद्धी, वाणीची तपश्चर्या. आणि जोपर्यंत आपण त्या देवाचं नाव घेत नाही तोपर्यंत आपली वाणी पवित्र होत नाही, देह पवित्र होत नाही. म्हणून अशा पद्धतीने नामस्मरण केलं पाहिजे. संत कैकाडी महाराजांच्या बाबतीत तर सांगायलाच नको. साक्षात भगवंतांनी येऊन त्यांचे कुलप तोडलेले आहेत. म्हणजे कुलप म्हणजे काही चोरांनी नाही बरं का. इथं जसं चोराचा सुळसुळाट सुटलाय ना, कठीण परिस्थिती आहे.
माणसाचं चित्त कीर्तनात लागत नाही हो, अवघड आहे. हा पण चमत्कार होईल, काही टेन्शन घेऊ नका. हा संत कैकाडे बाबा आष्टी या तालुक्यामध्ये त्यांना सर ढोंगी बाबा म्हणून कारागृहामध्ये टाकलं होतं मैबाप. त्यावेळेस माझ्या संत कैकाडे बाबांनी नामचिंतन सुरू केलं. विठ्ठल 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 सतत भगवंताचं नामचिंतन, प्रत्यक्षात भगवंताला यावं लागलं आणि ते कुलप तोडावी लागली आणि बाबा बाहेर आले. त्यावेळी चमत्कार झाला. ज्या पोलिसांनी त्यांना आत टाकलं होतं तेच त्यांचं दर्शन घेऊ लागले. असे सिद्ध पुरुष होऊन गेले. आता बरेच वर्षापासून आमच्या श्रीमद भागवत कथा तिथे संत कैकाडे बाबांच्या मठामध्ये दरवर्षी होती बघा. हा त्या कथेचा प्रेत त्या ठिकाणी 8 जानेवारीला सुरू होती आणि 15 जानेवारीला त्या ठिकाणी सांगता होती. म्हणजे काला असतो, काल्याचं कीर्तन. तर त्या ठिकाणी तुळशी पूजेचा कार्यक्रम असतो 7 दिवस आणि त्या ठिकाणी 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन. तर त्या ठिकाणी सर्व महिला मंडळ तुम्ही येतच असाल मला असं वाटतंय. नसाल येत तर पुढच्या वर्षी या. तुमची सगळी सोय, गरम पाण्यासहित सोय, सुंदर अशी भोजनाची सोय, राहण्याची सोय, व्यवस्थित सगळी सोय होती. त्या ठिकाणी तुम्हाला तुळशी पूजेला यायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा. या ठिकाणी वाघ महाराजांकडे माझा नंबर आहे, आदरणीय नाना महाराजांकडे नंबर आहे. या ठिकाणी या संत मंडळींना तुम्ही संपर्क करा आणि तो आनंद पहा. हा सुख सगळा स्वर्गी नाही. एवढं असतं खरोखर सुंदर डेकोरेशन असतं, सुंदर सिस्टीम असती, सुंदर स्टेज असतं आणि परमानंद परमात्म्याचं दर्शन होतं. संत कैकाडे महाराजांचं दर्शन होतं. संत विठ्ठलाईने सुरू केलेला सप्ताह आहे तो चालू आहे. किती वर्ष झालं हे माहित सुद्धा नाही. एवढे वर्षापासून, खूप वर्षापासून, अगणित त्या ठिकाणी खूप वर्ष, म्हणजे खूप त्या होत्या तेव्हापासून चालू आहे, सांगता येत नाही. पण अशा पद्धतीने खूप वर्षापासून चालू असलेला तो ज्ञान यज्ञ, नाम यज्ञ, म्हणून तुम्ही सुद्धा यावं अशी माझी विनंती आहे. कारण सगळा महिलांचा कार्यक्रम असतो, तुम्ही सुद्धा या आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घ्या. कोण कोण येणार वरात करा बरं, करा की माय. तुम्हाला काय लढायला न्यायचंय का काय? करा पटपट वरात. कोणाकोणाला यायचंय? इथं गाडी पाठवू मोठी, 100 महिला निघा, सगळ्यांना घेऊन जाऊ. टेन्शन घेऊ नका. तुम्ही म्हणाल माय ओळखीचे ना पाळखीचे, कुठे निघाली? लागा 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 लागा. तसं काही टेन्शन घेऊ नका. सगळी सोय तुमची मी करणार. विठ्ठला म्हणून अशा पद्धतीने आमच्या महिला मंडळ म्हणजे खरोखर निष्ठेचं माहेर घर आहे. श्रद्धावान असतात माझ्या माता माऊल्या, गोड स्वभाव असतात माझ्या माता माऊल्या. ही पुरुष माणसं म्हणते ना, आम्ही काय तुम्हाला दगड घालतो काय? माता माऊल्यांचंच वर्णन चाललंय ना. आमचं काय आहे? 50% आरक्षण आहे, अधिकार समान आहे. टेन्शन लेणे का नाही आणि टेन्शन देणे का सुद्धा नाही. तर काही काही माणसं टेन्शन घेत नाही पण दिल्याशिवाय म्हणून या ठिकाणी चला मला सांगायचंय काय तर अखंड नामचिंतन केलं पाहिजे. नाम घोष करो
टाळ्या वाजवायला कमी पडायचं नाही बघा. हा म्हणजे आमचं बी अंग फुगत आम्हाला वाटतं आणि किती सांगून किती म्हणून किती गाऊन किती वाजू आहे का नाही, म्हणून टाळ्या वाजवायला कमी करायचं नाही, कारण तुम्हाला सुद्धा आमचा आशीर्वाद लागणार आहे का नाही. कारण कसं आहे, हा श्रोता जर असं प्रफुल्लित असला तर वक्त्याला असं वाटतं काहीतरी सांगावा, आणखी काहीतरी सांगावा, आणि श्रोता जर श्रोते राहिला तर वक्ताही बघता बघत राहत असतो आहे का नाही. वक्ता सुद्धा बघतो, म्हणून श्रोता हा सावध असला पाहिजे, स्वतः नसला पाहिजे. स्वतः म्हणजे कळतं ना, म्हणजे जपणेवाला. हा कारण साधू संतांनी वरदान दिलंय झोपीला. झोप नावाची बाई होती, रडत रडत आली, कुणीच तिचा स्वीकार करीना, राजा करीना, प्रधान करीना, कुणीच तिला जवळ करीना. साधू संतांकडे गेली. संत हे दयेचे सागर आहेत, संत हे मायेचे सागर आहेत. हा साधू संतांनी सांगितलं काळजी करू नका, तुम्हाला आम्ही असं ठिकाण देतो की तुम्ही तिथं गेल्या हा की निवांत झालं पाहिजे, शांत वातावरण. कथा कीर्तनामध्ये त्यांना जागा दिली, म्हणून तुम्ही कितीही डोळे वाचायचा प्रयत्न केला तरी इथं झोप आल्याशिवाय राहत नाही बघा. हा कारण माता पार्वतीला सुद्धा झोपीने ग्रासलं होतं. माता पार्वतीने हट्ट धरला होता कुणाकडं, पतिराजाकडं, त्यांच्या मालकाकडं. महाराज मला अमर कथा सांगा, मला ज्ञान सांगा, मला दिव्य कथा सांगा. महादेव सांगायचे, उद्या सांगेल, परवा सांगेल, कधीतरी सांगेल. हा अशी मागणी माझ्या पार्वती मयाची होती, कारण बालहट्ट, श्रीहट्ट आणि राजहट्ट पूर्ण करावं लागतं. महिला मंडळ, महिला मंडळाची जर तुम्ही इच्छा पूर्ण नाही केली तर तुम्हाला उपाशीच मरावं लागेल. अवघड आहे. त्यांनी जर सांगितलं संक्रांतीला 5,000ची साडी आणा, नाही 5,000ची अन्न झाली तरी 2,000ची गोहेना आणावाच लागते. जर नाही आणली तर पुरणपोळ्याचा स्वयंपाकच नाही. मग हा महिलांच्या हातात सगळं सूत्र आहे बाबा, काय टेन्शन घेऊ नका. म्हणून महिला घरातली लक्ष्मी खुश ठेवायला शिका बरं का. माता पार्वती रुसल्या, घरातलं काहीच काम केलं नाही त्या दिवशी. त्यांनी उठल्या नाही, आंघोळ नाही, देवपूजा नाही, काही नाही. भगवान शंकर म्हटले काय झालं. त्या म्हटले तुम्हाला माहित नाही काय झालं. 15 दिवस झालं मी मागणी करते तुमच्याकडे, मला अमर कथा सांगा, मला ज्ञान सांगा, मला दिव्य कथा सांगा. तुम्ही आज सांगू, उद्या सांगू, परवा सांगू, ठीक आहे सांगा, केव्हा सांगायचे तेव्हा. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मी उठत नाही. देव म्हटले ठीक आहे, पण एवढ्या गडबडीत तिथे चोराच्या राड्यात नाही सांगतायची. म्हटले निवांत चल. कुठं, हा समुद्राच्या काठी तिथे चल म्हटले. तिथे गेले. गेल्याच्या नंतर शांत निवांत वातावरण. त्या ठिकाणी भगवान शंकरांनी डोळे झाकले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम. भजन
दर्शन घेतलं, मानस पूजा केली आणि श्री गणेशाय नमः सुरुवात केली. माता पार्वतीला सांगितलं, पार्वती सावधान, लक्षपूर्वक कथा ऐक बरं का. पार्वती म्हटली, स्वामी तुम्ही काळजी करू नका, मी सावध चित्ताने कथा ऐकते. भगवान शंकर म्हटले, मी एकदा डोळे झाकल्याच्या नंतर परत डोळे उघडणार नाही बरं का. हा सावध चित्ताने कथा ऐकायची बरं का. तुला सूचना सांगून ठेवतो बरं का. वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर होकार टाकायचा बरं का. पूर्वीचे लोक होकार टाकायचे. रामायण कथा असली की आमच्या गावामध्ये आम्ही लहान लहान होतो, रामायण कथेला यायचे आणि आल्याच्या नंतर असं मस्त पैकी विधाडाला रेलून पाय पसरून बसायचे. एखादं वाक्य पडलं की हा हो करायचे लोक पहिले बरं का. हा हा एक जणांनी सांगितले, सीता असताना रावणाने नेली, रावणाने नेल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी ज्यांनी कथा ऐकली ते सकाळच्याला घरी गेले, सांगायला लागले बायकोला. बायको म्हणाले, हो रावणाने सीता नेऊन सर तुम्ही कुठं झोपी गेलते का काय. हा माझ्यासारख्याने दगड घातला असता त्याच्या टकुऱ्यात, हाय का नाही. हा पण ती पूत इथली नेलती बरं का. विठाला भगवान शंकरांनी सूचना दिल्याच्या नंतर माता पार्वती सावध चित्ताने ऐकू लागली. त्या ठिकाणी जितासम जितश्वास जितसंग जितेंद्रिय हा श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवन अर्चन वंदनम दास्य सखी महात्मनी वेदनम. त्या ठिकाणी 9 भक्तीपैकी श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. ती माता पार्वती ऐकत होत्या, श्रवण करत होत्या. पण माता पार्वतीला झोप लागली. महिला मंडळ लक्ष आहे ना, लक्ष आहे का, कुठे चालली पाहत. एका ठिकाणी म्हटलं कुठवर आलं होतं. एक बाई उठली आणि पदर चांगला कमरेला खावला आणि माया पुढे आली. का ग म्हटली, तू काय फुकट कीर्तन सांगते काय. तो आम्हाला विचारते. तशा माझ्या मावल्या इथल्या तशा रागीट नाही बरं का, गोड स्वभावच्या. माता पार्वती त्या ठिकाणी तिला डुकला लागला. आजी माय, आजी ऐकू येते का. हा माता पार्वतीला डुकला लागला. नाही पायला पिले तरी चालेल, तुमचं वय झाले, गुडघे दुखतेत मला कळतंय, माझे सुद्धा दुखतेत, ती तुमचे दुखणारच ना. वय किती झाले तुमचं. हा छान छान छान, काय नाही हरकत. हा पाय लांबवायचे ते लांबवा, अडचण नाही, टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला काही म्हणणार नाही, मी तुमच्या नातीसारखे आहे का नाही. हा मग मी कशाला काही म्हणू तुम्हाला. माता पार्वती झोपल्याच्या नंतर तिथे एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडावरती एक पोपट होता. पोपट राघू कळतो ना, आहे का तुमच्या इथं मळ्यामध्ये कुठे दिसतो का. हा पिंपळाच्या झाडावरती वडाच्या झाडावरती असतात ते पक्षी. ठीक आहे, त्या ठिकाणी तो सुद्धा पोथी ऐकत होता, तो सुद्धा कथा ऐकत होता, तो सुद्धा अमर कथा ऐकत होता. आणि ती कथा सामान्य नव्हती. तो राघू सामान्य नव्हता, तो पोपट सामान्य नव्हता, सांगणाराही सामान्य नव्हता. या ठिकाणी खरोखर देवादिदेव सबसे बडे महादेव त्या ठिकाणी सांगत होते आणि आदिशक्ती माता जगदंबा पार्वती ऐकत होती. आणि तो राघू सुद्धा ऐकत होता. ऐकत असताना माता पार्वतीला झोप लागली. विनेकरी बाबा, तुम्हाला झोप नाही लागली. झोप जर लागली किंवा चक्कर यायला लागली तर पटकन खाली बसायचं बरं का, नाही तर अवघड होतं कधी कधी. मग त्या ठिकाणी तो राघू पोथी ऐकत होता, अमर कथा ऐकत होता. आणि ऐकत असताना माता पार्वती झोप लागल्याच्या नंतर डुलक्या खायला लागली. अशा डुकल्या कळतं ना. हा सूर्यफुलासारखं एकदा खाली सूर्यफूल पडलं की पडलंच बाबा. पण तुम्ही तसं नाही बरं का महिला मंडळ, तुमचे चेहरे गुलाबासारखे गोड आहेत. मला बी असं वाटतं किती सांगू. तुम्ही म्हणले सकाळपूर सांगा तरी सांगा. ते म्हणतात मा हिला काय भेटलं होतं का नाही, कीर्तन पाठीमागची मागे जायला उठून जायला सुरुवात करतील. तसं काही करू नका. वेळेत तुम्हाला त्या ठिकाणी मी सुट्टी देणार आहे. हा तसं काही टेन्शन घेऊ नका. त्या ठिकाणी माता पार्वती कथा ऐकत होत्या, त्यांना झोप लागली. हा आणि त्या ठिकाणी पोपट त्यांनी विचार केला. म्हटले आता माता पार्वती झोपल्या, हुकार टाकायचं बंद झाल्या आणि यांचा हुकार महादेवाला नाही ऐकू आला की महादेव कथा सांगायची बंद करतील आणि आपली आरतीच कथा ऐकायची राहून जाईल. म्हणून ते असं चतुर होता. तो पोपट सुद्धा सामान्य नव्हता. तो त्यांनी माता पार्वतीचा आवाज काढला आणि त्या आवाजामध्ये वाक्य पूर्ण झालं की हुकार टाकायचा. वाक्य पूर्ण झालं की हुकार टाकायचा. अशी 2.5-3 तासाची मात्र कथा पूर्ण झाली. पूर्ण झाल्याच्या नंतर
झाल्यानंतर भगवान शंकराने प्रभू रामचंद्राची आरती घेतली आणि त्या ठिकाणी खरोखर डोळे उघडले तर माता पार्वती सूर्यफुलासारखी मान टाकलेली आहे, घोरत आहे. हा काहीकांची झोप डोळवाशी असते, काहीकांची चक्री असते, हाय का नाही, काहीकांची तोंडवाशी असते. हा तसं माता पार्वतीला दुसरं तशी काही नव्हती झोप, पण त्यांनी मान टाकलेली होती, झोपेत होत्या, डोलक्या येत होत्या त्यांना. हे पाहून महादेवाला जरा वाईट वाटलं. अरे किती दिवसापासून असणारे हिने हट्ट घेतला कथा ऐकण्याचा आणि आज काय सगळं झोपीमध्ये गेलं ना. हा म्हणून कीर्तनाला यायचं असलं ना मै बाप, युक्ताहार विहार प्रेमेंद्रियासी सार नसावी बासार निद्रा महाराज सांगतात अल्पहार घेतल्याच्या नंतर आळस येत नाही, झोप येत नाही. हा परंतु माता पार्वतीला आली, पोपटाने ती कथा ऐकली. ऐकल्याच्या नंतर भगवान शंकराने विचार केला, अरे पार्वती तो झोपली, पार्वतीच्या आवाजामध्ये आवाज येत होता, हुकार टाकलेला, कोण असेल तो. इकडे तिकडे बघितलं तर त्या झाडावरती एक पोपट दिसला. महादेवाला राग आला, महादेवाने असं त्रिशूळ घेतलं आणि त्याच्या मागे पळाले. पळत असताना तो उडाला आणि तो पुढे पळू लागला, महादेव मागे पळू लागले. कारण महादेव म्हटले, अरे तुला कथा ऐकायचा काय अधिकार, चोरून ऐकू नये, ज्ञान सुद्धा चोरून घेऊ नये. महाराज सांगतात ज्ञानाची चोरी करू नये, पुस्तकाची चोरी करू नये. करायची तर गुरुसेवा करा आणि ज्ञान घ्या. परंतु या ठिकाणी असताना खरोखर पोपट पुढे, महादेव मागे, असं करता करता श्यामप्रस नावाच्या आश्रमापर्यंत गेले. व्यास ऋषींचा तिथे आश्रम आहे. त्यांची पत्नी आळस देत होती, जांभाई देत होती, तेवढ्यामध्ये त्यांचं तोंड वाचलेलं होतं. हा पोपट गेला आणि त्यांच्या तोंडामध्ये गेला, असंच नरड्यामध्ये जाऊन पोटामध्ये गेला. आणि गेल्याच्या नंतर किती वर्ष राहिला महिला मंडळ म्हणून आम्हाला काय माहिती, तुम्हाला कशाला बोलिलंय माय आणि आम्हालाच विचारते. हा ब्राह्मणाचा पोर एक बैसोनी खोडे शोका त्यांना वाटते झाले त्यांचं, जाऊ द्या. महिला मंडळ सांगायला महिला, ऐकायला महिला, टाळी वाजवायला महिला. आता तुम्ही सुद्धा वाजवा बरं का.
कळलं तुम्हाला? आमचे श्रोते हुशार झाले आता. नो टेन्शन नो प्रॉब्लेम. या ठिकाणी काही टेन्शन नाही. ठीक आहे. आजचा जो अभंग आहे तो मागणीपूर प्रकरणातील आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा म्हणून नामस्मरण करायचं. माझ्या तुकोबऱ्यांनी नामस्मरण केलं. माझी तुकोबऱ्यांची 7वी पिढी होती. नामचिंतन करता 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 इथपर्यंत आलेली 7वी पिढी. कारण त्यांचे वडील गोलोबा आणि त्यांच्या मातोश्री गणकाई हे सुद्धा पंढरपूरचे वारकरी होते बरं का. महिन्याची वारी करत असायचे आणि महिन्याची वारी केली पाहिजे. वारकऱ्यांनी माळ घातली पाहिजे, तुळशीची माळ घातली पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, गोपीचंदन टिळा लावला पाहिजे. हो, आणि पंढरपूरची वारी केली पाहिजे. चंद्रभागी स्नान, विदित हरिकथा, समाधान चिंतन सर्व काळ. म्हणून या ठिकाणी पंढरपूरला गेलं पाहिजे. चंद्रभागेची आंघोळ केली पाहिजे, प्रदक्षिणा केली पाहिजे. नाममाने प्रदक्षिणा त्याच्या पुण्याना ही गणना. परमात्म्याचं दर्शन केलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात इति कर्तव्यता यथार्थता याच्यामध्येच आहे. जो या भिवरीच्या तटाकाल विटेवरती उभा आहे परमपरमानंद परमात्मा, त्याचं दर्शन आपण नक्कीच घेतलं पाहिजे. जो या भिवरीच्या तीरी कट धरुणी अंतरी पाऊली समची साजिरी अंतरी धरुणी राहीण. त्या परमात्म्याची वारी केली पाहिजे. माझे बोलोबा त्या ठिकाणी वारी करत असायच्या. गणकाई माता वारी करत असायच्या आणि वारी करत असताना त्या ठिकाणी एवढं पुण्य, एवढे नामस्मरण, एवढं चिंतन, एवढ्या वाऱ्या झाल्या की आयुष्यामध्ये त्यांनी काही मागितलं नाही. आपण एका वारीला गेलं की हातभरी यादी नेतो आणि देवाकडे मागणी करतो. महिला मंडळ काय काय मागितलं तुम्ही आतापर्यंत वर हात करा. तुम्हाला शेजारणीची शपथ आहे, खरं सांगायचं बरं का. काय काय मागितलं? म्हणून या ठिकाणी आपण एकदा वारीला गेलो तो भरपूर मागतो. पण आमच्या बोलोबा महाराजांनी मागितलं नाही, गणकाईने मागितलं नाही. शेवटी देवाला म्हणावं लागलं तुम्हाला काय पाहिजे असेल तर घ्या. भक्तीचं ओझ माझ्या डोक्यावरती झालं. बोलोबा महाराज म्हटले नाही नाही. अगोदरच गणकाई मातेला त्या ठिकाणी सक्त ताकीद केली होती. पंढरपूरला माझ्यावर यायचं असेल तर देवाला काही मागायचं नाही असं म्हटल्यानंतर कणकाई मातेने मान्य केलं होतं. पण देवाने कणकाई मातेचा चेहरा पाहिला. देव म्हटले कणकाई माता तुमचा चेहरा फार सुकलेला वाटतो. काहीतरी दुःख आहे, काहीतरी अडचण आहे, काहीतरी संकट आहे, सांगा मला मोकळ्या मनानं. त्यावेळेस कणकाई माता हळू आवाजामध्ये म्हटले देवा मला संतान नाही. आईचा पुत्र दी गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. नाही तर आईचा पुत्र गुंडा त्याचा रोज पोलीस स्टेशनला नको बाबा झेंडा. आता हल्ली वर्तमान कालावधीमध्ये या ठिकाणी व्यसन आणि फॅशन, व्यसनाच्या आहारी जाऊन नव तरुण मुलं त्या ठिकाणी बर्बाद झालेले आहेत महाराज. म्हणून त्या ठिकाणी असे पुत्र जन्माला घालून सुद्धा उपयोग नाही. ठीक आहे. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. माझ्या पांडुरंगाने कृपा केली. जगद्गुरु तुकोबऱ्यांसारखं रत्न त्यांच्या पदरामध्ये टाकलं आणि त्या ठिकाणी माझे तुकोबरा आईच्या पोटामध्ये होते तेव्हापासून वाऱ्या करत होती. कारण ज्याची कुस पवित्र आहे ती त्यासारखं करते तर पवित्रच जन्माला येणार. म्हणून माझे तुकोबरा अवताराला आले आणि आल्याच्या नंतर जेव्हापासून त्यांना कळायला लागलं तेव्हापासून नामचिंतन सुरू होतं. कारण मातोश्रीने आपलं संतान पोटात असताना त्या ठिकाणी नामचिंतन वाऱ्या केल्या होत्या. म्हणून तुकोबरायलाही त्या ठिकाणी पांडुरंगाची आवड. जरी हे आकाश वर पडप आहे ब्रह्मगोळा भंगा जाये परी तुझीच वाट पाहिला विठोबा. एवढी आवड त्यांना लागली. कारण का तर त्यांच्या मातोश्रींनी तशा पद्धतीचं पुण्य केलं होते. ते चरती श्रेष्ठ तर ते देवे तर जडा. म्हणून माझ्या तुकोबऱ्यांची एवढी भक्ती, एवढ्या वाऱ्या केल्या, एवढे नामस्मरण केला, एवढा जप केला, एवढं भजन केलं, सातत्याने चालू अखंड 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 अखंड. त्या ठिकाणी कधीही खंड नाही. त्याला अखंड म्हणतात. सततम कीर्तयन्तो माम. अशा पद्धतीने सतत भगवत नामचिंतन एवढं भजन करता करता महाराज सांगतात तरी देवाकडे काही मागितलं नाही. कुठल्या साधू संतांनी देवाकडे मागितलं नाही. पण देवाने सुद्धा दिल्याशिवाय राहिले नाही. तुकोबऱ्या देवाकडे गेले नव्हते मागायला. तुकोबऱ्यांची भक्ती पाहून देव त्यांच्याकडे आले आणि आल्याच्या नंतर म्हटले तुकाराम महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हटले माझ्या वडिलांची मिळाली मागणे
म्हणून या ठिकाणी काही मागणं म्हणजे आमच्यासाठी अनुचित आहे. आमच्या वडिलांचे रीत आहे बघा, हे योग्य नाही आमच्यासाठी मागणं. म्हणून त्या ठिकाणी आम्ही काही मागू शकत नाही. देव म्हटले तुम्ही मागणार नाही, पण आम्ही सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराज तुमच्या भक्तीचं ओझं लय झाले हो. तुम्ही जर आलात ना तर मला लाज वाटते हो, किंवा मी तुझ्याकडे असं तुम्ही आहे तुमच्याकडे मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे म्हणून तुमच्या पुढे उभा राहायची, तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची ताकद आमची नाही का. एवढं मोठं भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावरती झाले. काहीतरी थोडं तरी मागा, म्हणजे माझं ओझं हलकं होईल असं काहीतरी मागा. तुकोबरायाने विचार केला, हा मोठ्यांचा मानही ठेवला पाहिजे आणि त्या ठिकाणी योग्य अशी मागणी केली पाहिजे. त्या भंगाच्या प्रथम प्रदीप महाराज गोड असे चालले दादा. आणखी एकदा जोरदार टाळ्या वाजवा जरा. हा, अशा टाळ्या वाजवल्याच्या नंतर 12 वाजेपर्यंत सुट्टी नाही. आता म्हणा असं नका करू, माय लवकर सुट्टी द्या, नाही तर कायमची कट्टी टाकू तुमच्यात. मला काय करा. हा, तुकोबरायाने म्हटले की यांचा मानही ठेवला पाहिजे, मोठ्या माणसांचा अपमानही सुद्धा झाला नाही पाहिजे आणि मागणीही योग्य केली पाहिजे. विचार करून तुकोबरायाने मागितलं, हे चिदान देगा देवा हेच द्या, काय तुझा विसा Oh
असतो बाबा मला हेच पाहिजे, मला सायकलच पाहिजे, मला मोटरसायकलच पाहिजे, तरच मी अभ्यास करील, मला हेच पाहिजे. तसं आमच्या तुकोबरायांनी मागणी केली, देवा तू देणारच आहे ना, तर मला हेच द्या. हेचे दान देगा देवा, देवा हेच द्या, काय तर तुझा विसरण व्हावा. हा तुझा विसर झाला नाही पाहिजे. जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, तुझा विसरण व्हावा. हा ठीक आहे देव म्हटले, मग काय कराल तुम्ही? अभंगाचं दुसरं चरण. गाण्यामध्ये फरक आहे, रडण्यामध्ये सुद्धा फरक आहे. सासू साठी रडे सुन, अंतरीचा भाव भिन्न. मी सांगत नाही, तुकाराम महाराज सांगतात, सासू जर गेली जाऊ नये, पण गेलीच, एकुलती एक सून, मोठ्याने आरडायला लागली. बऱ्याचशा बाया म्हटल्या, माय किती जीव आहे बघा ना, लेकी सारखा जीव आहे तिचा, आई सारखं प्रेम केलं तिने, किती मोठ्याने आरडते. हा माणसं आले की आरडायचं, माणसं गेले की परत भरून चहा आवडायचा. हा मग त्या ठिकाणी अंतरीचा भाव भिन्न. हा रडते सोन, हा पण त्या ठिकाणी सासू गेली म्हणून नाही, हा मनात म्हणते बरं झालं, अडचण कमी झाली, लई खोकत होती, लई थुकत होती. तुकाराम महाराज म्हणतात बरं का, नाही तर भांडतात माझ्याशी. अंतरीचा भाव भिन्न, आवड वेगळी आणि धाकाने काम केलेलं वेगळं. महाराज सांगतात आवड पाहिजे बरं का. अंतरीची घेतो गोडी, हे प्रमाण दिले का. अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाच्या गळ्या. हा ती काय काय कधी कधी ते आवाज स्पष्ट येत नाही ना. म्हणून या ठिकाणी आवड वेगळी, आवडीने त्या ठिकाणी नवऱ्याची सेवा करणं वेगळं आणि करायचं म्हणून करायचं ते वेगळं. हा आपलं कर्तव्य म्हणून करायचं ते वेगळं, धाकाने करणं वेगळं, आवडीने करणं वेगळं. म्हणून त्या ठिकाणी मग कोणाची सेवा असो, सासूची असो, नवऱ्याची असो, महाराजांची असो, संतांची असो, साधूंची असो, वारकरीची असो, जावयाची असो,
जावई जर घरी आला तर आपण आवडीने सेवा करतो. नाकाचा मोती ठेवी भान, राखी जावयाचा मान. म्हणून त्या ठिकाणी जावायची जेवढी आवडीने सेवा करतो तेवढी आपण कोणाचीच करत नाही. म्हणून महाराज सांगतात गुण गाईन आवडी नाना गावी तो काय गातो गळेना. पण आवड वेगळी भाव वेगळा. म्हणून महाराज सांगतात आवड पाहिजे, भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि नुसतं वरवर जर गायलं तर ते देवापर्यंत पोहोचत नाही. माऊली ताडंबरे सांगतात एरवी तरी पंड सुद्धा बाहेर शुद्ध नसता, अंतर शुद्ध नसता, बाहेर कर्म तो तत्वता विटंबुगा. अंतकरण शुद्ध नसेल आणि तुम्ही बाहेरंगाने सेवा करत असाल तर ते विटंबना होते देवाची, ते देव प्रसन्न होत नाही. म्हणून आवड महत्वाची आहे. म्हणून महाराज सांगतात आवड पाहिजे. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. भजनाची आवड, आवडीने तुम्ही भजन केलं ते वेगळं. आणि सर्व आहे गोड प्रमाण दिलं माऊली. म्हणून या ठिकाणी संत मीराबाई यांना आवड होती देवाचं भजन करण्याची. म्हणून त्या सतत भजन करत असायच्या. पायोजी महिने राम रतन धन पायो, पायोजी महिने राम रतन धन पायो, मूर्ती होती. छोटस मंदिर होतं, तिथे भजन करत होत्या. तानसिंग नावाचे जगप्रसिद्ध सुप्रसिद्ध गायनाचारी गायन सम्राट त्या ठिकाणी येऊन बसले. त्यांना गोड असा मीराजींचा आवाज कानावरती आला आणि अख्खं गीत होस्तर तिथेच बसले. बसल्याच्या नंतर मीराजीचं म्हणून झालं. म्हणून झाल्याच्या नंतर परमात्म्याच्या चरणी नमस्कार केला. हातामध्ये तंबुरा होता, तो देवापुढे ठेवला. मागे वळून पाहिलं. पाहिल्याच्या नंतर गायन सम्राट जगप्रसिद्ध तानसिंगजी महाराज त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्याकडे पाहून त्या ठिकाणी मीराजी बोलल्या, तानसिंगजी महाराज कधी तुम्ही आलेला आहात? त्यावेळेस तर तानसिंगजी महाराज म्हटले, मीराजी तुमचं भजन सुरू झालं तेव्हाच मी आलो. खूप गोड गाता हो तुम्ही, खूप छान आवाज आहे हो तुमचा. गाते जाना गाते जाना गाते जाना, लेकिन मीराजी थोडा राग से गाते जाना. हा असं म्हटल्यानंतर मीराजीला राग नाही आला.
मीराजी म्हटले तानसिंह जी महाराज धन्यवाद, मैंने भी सुना है तुम भी बहुत अच्छा गाते हो, तुम भी गाते जाना गाते जाना गाते जाना मीराजी तानसिंह जी, लेकिन थोड़ा भाव से गाते जाना, भाव प्यारा है। भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव, भावे गावे गीत भाव बळे आकळे, एरवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी, गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी, मी गुण तुमचं गाणार पण आवडीने गाण्याची मला या ठिकाणी अशीच आवड माझी सातत्याने राहू द्या, तुमची कृपा राहू द्या, आवड निर्माण होऊ द्या, म्हणून गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी, ह्याच्यामध्येच माझं सर्व सुख आलं, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख, आवडीने सर्व जगाचं सुख माझ्या परमात्म्याच्या चरणावरती आहे, म्हणून त्या ठिकाणी गुण गाईन आवडी आणि हेची माझी सर्व जोडी, सर्व सुख इथेच आहे, ह्याच ठिकाणी आहे, म्हणून हेची माझी सर्व जोडी, एवढंच द्या, याच्यापेक्षा व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त काही देऊ नका। अभंगाचं तिसरं चरण ज्यांची 65 लाखाची सावकारी होती, दुष्काळी आटीला द्रविणीला मान, श्री एका अन्न करिता मिली, लोकांना काय खावे कोठे जावे असे झाले। तेव्हा तुकाराम महाराजांनी 65 लाखाची सावकारकी असताना सुद्धा सगळ्या वह्या पाण्यामध्ये बुडवल्या आणि सगळ्या गावाला कर्ज मुक्ती दिली। तुकाराम महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा। महाराज सांगतात जाळवणी
कर्माची सावकारी त्या ठिकाणी होती. त्या वह्या पाण्यात टाकल्या. तुकोबरांनी सर्वांना कर्जमुक्ती दिली. तेव्हापासून सुरुवात झाली. म्हणून शासन सुद्धा आता शेतकऱ्याला कर्जमुक्ती देऊ म्हणतंय. दिली का तुम्हाला? कोणाकोणाची झाली? इथेच म्हटलं देऊ म्हणतंय. हा, दिलं नाही पण देऊ म्हणतंय. सुरुवात तुकाराम महाराजांपासून झाली एवढं लक्षात ठेवा. विठाला म्हणून माझे तुकोबरे सांगतात, न लगे मुक्ती न लगे धन न लगे संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, सदा. आता कलियुगातले आम्ही महाराज लोक म्हणतो, अगोदर धन द्या नंतर कीर्तन घ्या. याच्यापेक्षा जास्ती आलं तर तुम्हाला दांडी मारून तिकडे जाऊया. हाय का नाही? धन लागत नाही असं मी म्हणत नाही. अर्थाशिवाय परमार्थ सुद्धा होत नाही. आहे का नाही महाराज? अर्थाशिवाय परमार्थ सुद्धा होत नाही. अर्थ सुद्धा लागतो, परंतु अति नको. आहे का नाही? अति तिथे माते. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी घ्या लागतंय. कारण गाडी चालवायची म्हणल्यावर काय पाण्यावर चलन का? निवळ घेऊ नका असं नका करू. घेतलंही पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही इथपर्यंत येऊ शकत नाही. काय पाय पाय येणार का याला घेऊन? 8-10 दिवस आधीच निघावं लागेल. कुठं चाललात मला सापट्याला? कुठं? काय नाव आहे गावाचं? राळे सांगवी. कुठं चाललात? राळे सांगवीला. कुणी तारीख दिली? नाना महाराजांनी दिली. कुणी तारीख दिली? काय नाव महाराजांचं? पिंगळे महाराजांनी दिली. कुणी तारीख दिली? सगळ्या गावांनी दिली. किती प्रचार होईल गावाचा? नाही. गाडी चालवायला डिझेल लागतंय, ड्रायव्हर बोलावं लागतंय. ठीक आहे, फुकटीन का रे लेकरवाळ सोडून? आपलं बरं आहे, मागे ना पुढून फुकटा उडत. आमचं काही नाही. आम्ही तर म्हणले ना, महिला म्हणलं चातुर्मासाला राहा इथं माई साहेब, तरी मी राहील. कुठेही राहायचं, कुठेही दिवस काढायचे, आम्हाला काय हे का नाही. हा, परंतु आता ह्या माणसाला जर चला म्हटलं तसं तर जमणार नाही ना. त्यांना मुलं आहे, बाळ आहे, लेकर आहे, बाळ आहे, गुरे ढोरे गाई सगळे. हा, म्हणून महाराज सांगतात अर्थाशिवाय परमार्थ सुद्धा होत नाही. हे सुद्धा वर्म लक्षात ठेवा. म्हणून वर्गणी करावं लागतात. हा, परंतु ठीक आहे. आमचे तुकाराम महाराज म्हटले न लगे मुक्ती सुद्धा नको. देवाला म्हटले देवा तुझी मुक्ती सुद्धा नको. आपण म्हणतो माय एखादं धरल्याच्या नंतर मुक्ती मिळत. कशाला मुक्ती? तुकाराम महाराज सांगतात मुक्ती सुद्धा नको. हा, न लगे मुक्ती न लगे धन सुद्धा नको. हा, म्हणून धन सुद्धा नको. पण कलियुगातल्या महाराज लोकांना धन पाहिजे. हे काय तुकाराम महाराज नाहीत सगळेच की भंडारा डोंगरावर नामस्मरण करायला जातील. नामस्मरण प्रपंच करता करता परमार्थ करता येतो. अर्थाची जोड लागते तेव्हा परमार्थही होत असतो. परंतु तुकाराम महाराज म्हणतात न लगे. आम्ही नाही म्हणत बरं का. तुकाराम महाराज म्हणतात न लगे. बाबा ऐकतोय ना? न लगे मुक्ती न लगे धन न लगी संपदा. आणि मग काय? संता संग संतांच्या संगतीमध्ये वेळ जाऊ द्या. कारण संतांच्या संगतीमध्ये गेलं म्हणजे प्रपंचाच्या गोष्टी नसतात, व्यापाऱ्यांच्या गोष्टी नसतात, सावकारकीच्या गोष्टी नसतात, पोराबाळांच्या गोष्टी नसतात. तिथे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. माझी आत्मचर्चा विशोध उदंड गाती. म्हणून संतान के संग लागी
संतन के संग लागी रे तेरी संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी कोई सत्य वाजवले त्यांनी खूप महाराज लोक वाजवले खूप गोड असं वाजवतात आमच्या सप्त्यामध्ये सुद्धा सावता बाबांच्या सप्त्यामध्ये सप्ता वाजवला त्यांनी आमचे पैठणचे वाघ महाराज होते वाघांची चांगली हा जुळलं होतं चांगलं त्यांचं हा चांगली झुंबड हा तेच म्हणायचं होतं इकडलाही वाघ आणि तिकडलाही वाघच हा वाघाला बरं वाटलं अजून वाघ कुठेही मला भेटले तरी गाठ घेते आणि वाघाचंच नाव घेते गोड असं वाजवणे महाराजांचं गोड असं गाणे सर्व पूजनीय मंडळींचं या ठिकाणी ईश्वरीय देणगी असते ते प्रत्येकाला भगवान परमात्मा सगळ्याला सारखं देत नाही वेगवेगळे देत असतो कुणाला काही कुणाला काही कुणाला काही अशा पद्धतीने त्या ठिकाणी पांडुरंगाची कृपा आहे महाराजांवरती गोड असं वाजवून आहे त्यांचं आणि सर्व आदरणीय महाराज मंडळींचं गोड असं गाणं आहे ठीक आहे माझे तुकोबर सांगतात संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगी होई ते रोबड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी कागा से तो ये हंस करेंगे उड़ जाए उड़ के दाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी वाह वाह चांगला गीत सोडला आता उतारायला लागले गोड अशी सिस्टम आहे बरं का दादांना सुद्धा धन्यवाद कीर्तन वाढवायचं हा कीर्तन वाढवायचं असं नाही आता तुम्हाला दररोज ताण आहे मला काही मी कवर बोलत त्याचं काही टेन्शन नाही पण तुम्हाला दररोज उभं राहायचंय आमच्या अगोदर 10 मिनिटं तुम्ही उभं राहिलेले असतात पंचपती घ्यायला तुमची इच्छा असेल तर माझं काहीच म्हणणं नाही बा काहीच हरकत नाही सकाळचा काकडा करून सुद्धा जाईल चांगल्यापैकी काकडा येतो महाराजांना माहिती हा तसं काही नाही महिला मंडळ तुम्हाला शिकायचं असलं तर मला काकडा शिकवायला ठेवा शिकून जाईल तुम्हाला काय अडचण नाही गेले मी तुमच्या आधी ते नाव घेताना माझं नाही का माईसाहेब काकडा शिकून गेले आम्हाला हा तुका म्हणे मरावी कीर्ती रूपी उरावे तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे पहिल्यापासून आई वडिलांच्या कृपा आशीर्वादानं गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं हे कार्य माझ्याकडे भगवंताने दिलेलं आहे ते आपलं सर शेवटपर्यंत नेण्याचं कामही देवाचं आहे पण करीत राहायचं आपलं चालत राहायचं हा म्हणून माझे तुकोपराय सांगतात न लगे मुक्ती धन संपदा आणि संत संगती सदा संतांच्या संगतीमध्ये मला सर सातत्याने सहवास भेटला पाहिजे तेव्हा संतांची संगती म्हणून मार्ग गती अकळवा श्रीपती एवी पंथे याच पंथाने भगवंता कळल्या जातो संत कृपा झाली ही महाराज फळा आली म्हणून संतांच्या संगतीमध्ये माझा वेळ गेला पाहिजे देवा हेच दे मग मी गुणगायी नावडी हेची माझी सर्व जोडी तुझं गुणगान गात राहील पण मी मागितल्या तेवढ्या साऱ्या मागण्या माझ्या पूर्ण करा म्हणून एवढंच नाही तुझं भजन करण्यासाठी तुझं गुणगान गाण्यासाठी पुन्हा गर्भवासाला घातलं तरी चालेल
Hey,
तुकामणी गर्भवासी सुखी घालावे आम्हाशी. तुकोपरे म्हणतात गर्भवासाला आम्हाला सुखाने घाला. आणि सुखाने कुठे गर्भवास असतो का? आणि जर असता तर तुकाराम महाराज म्हटले असते की काय सांगू गरिबीची यातना मज भोगिता नारायणा मौन समळ मूत्र जाणा तुझ क्षण क्षणात हातसे घटवून लवण मिळे गर्भवतीचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. एवढं दुःख गर्भवासाचं असतं. मग या ठिकाणी सुखी घालावे आम्हासी कसं? महाराज याचं उत्तर आम्हाला काही कळलं नाही. तर त्या ठिकाणी महाराज आपल्या लक्षात येण्यासाठी छोटासा एक दृष्टांत सांगते आणि शेवेला विराम देते. सांगू का? पहिला म्हणलं सांगू का? एक होता सांगून एक होता नको सांगू. सांगू चढला जाणं खाली कोण राहिलं नाही सांगत सांगू. महिला मंडळ तुम्ही सगळे असणारे सावध आहात आणि प्रसन्न आहात म्हणून सांगते बरं का. लक्ष आहे ना? लक्षात ठेवा बरं का. मी परत आल्या तुम्हाला विचारणार आहे. या ठिकाणी एक राजा होता. राजा तर कळतो ना? तुम्ही लहान लेकराला गोष्ट सांगता ना. तसं एक राजा होता आणि राजाचा एकुलता एक मुलगा युवराज होता बरं का. महाराज वाघ महाराज लक्ष आहे हाय तुमचं लक्ष आहे बरं का. एकुलता एक मुलगा आणि त्या मुलाने पेटी मास्तर हट्ट धरला राजाच्या पोराने. तो काय म्हटला? पप्पा असंच म्हणतात. मला ज्वारीचे पाखर हाणायला जायचंय. ते काय करतात पाखर हाणायला असल्या नंतर? कशाने आणतात? गोपन करून द्या आणि मला त्या ठिकाणी छोटे 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 खडे गोळा करून द्या. आता पोराचा बाप हौशी होता. त्याला आनंद वाटला. आपलं पोरग शेतात जायचं म्हणते, गोपनीने पाखर हाणायचं म्हणतंय. राजाचा पोरग आहे त्याने हट्ट धरलाय. मग राजा हौशी होता. आता राजा बोलेन दल आले त्याच्याकडे काय कमी हो? राजा रावणाकडे कांचन सोनी सप्तकोटी सोन्याची कांचन सोन्याची घर होती. लंकी माझी घरी किती ती आई का सांगत अशी सांगत्या जैसी तशी 5 लक्ष घरी पाषाणाची जेथे 7 लक्ष तेथे विटी बंदी कोटी घरी जेथे काशाने तांब्याची शुद्ध कांजराची सप्तकोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी संगाती कवडी. ठीक आहे, मला एवढं सांगायचं नाही. पण राजा म्हटल्याच्या नंतर त्याच्याकडे पैशाला सोन्याला काही कमी असतं का? साधा पुढारी असलं तरी त्याच्याकडे काही कमी नसतं. तो राजा होता. राजा म्हटलं आपल्या पोराने खडं मागितलेत ना, मग सोन्याचे खडं केले एक एक छटाकाचे बरं का महाराज. ठेवले बाबा एका एका छटाकाचे खडे सोन्याचे आणि गोफण सुद्धा सोन्याचीच केली. आणि ती उभं राहायचं काय असतं ते आठवडा. आठवडा सुद्धा बाबा सोन्याचाच केला राजाने. आणि मग ते पोरग त्या ठिकाणी आठवड्यावर बसायचं आणि जिकडे पाखरं दिसतील का ते गोपनीमध्ये घ्यायचं गर्र ठेवायचं लगेच सोडून. मग त्या ठिकाणी त्यांच्या रानातून अशी पाऊल वाट होती वाघ महाराज. वाट असताना त्या ठिकाणी एक प्रवासी चालला होता. आता तो खडा सोन्याचा केलेला होता. त्याने असं ज्या दिशेने पाखरं तिकडल्या दिशेने दिसले त्या ठिकाणी गोपनी तो खडा घेतला गर्र फिरवला सर दिशेने टाकून दिला. टाकला असाच त्या माणसाच्या मानकुडीत पडला. असाच लागला असाच ते खाली पडलं.
पडल्याच्या नंतर थोड्या वेदना झाल्या, त्याला दुःख झालं, फार दुःख झालं. पण मनामध्ये राग आला, कोणी मला दगड हाणला असेल त्याचा शोध घेतो आणि त्याच्या नरडीचाच गूढ घेतो म्हटला. असं मनामध्ये विचार केला. इकडे तिकडे बघितलं, दगड कसा आहे, केवढा मोठा आहे हे पाहिलं. तर पुढे बघितलं तर तो सोन्याचा दगड, छटाकाचा हातपावचा काय असेल ते पाहिलं. इकडून 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 चांगलं निहाळून बघितलं, सोन्याचाच असेल का, डुप्लिकेट असेल का, वेंटेक्सचा असेल का, विचार करतो ना. असा विचार केला आणि त्याला खात्री पटली माता माऊलींना, हा दगड हा खडा सोन्याचा आहे. अशी खात्री पटल्यानंतर तो देवाकडे हात जोडले. त्यांनी सांगितलं, देवा पांडुरंगा, असे 1000 दगड येऊ दे, मी लई मार खाईन, पण असे दगड येऊ दे बाबा. किती मला दुःख व्हायचं तेवढं होऊ दे, पण असे येऊ दे अनेक दगड. हा पण आता यायला रे का नाही का, नाही, जेवढा नशिबात होता तेवढा आला. त्याला किती त्रास झाला, खडा किती जोरात पडला, त्याला दुःख झालं, त्याला वाईटही वाटलं, त्याचा शोधही घ्यायचा त्याने ठरवला. पण सोन्याचा खडा दिसल्याच्या नंतर राग शांत झाला. त्या दुःखापेक्षा अधिक त्याला आनंद प्राप्त झाला. कशामुळे? सोन्यामुळे. बरोबर आहे ना. तसं तुकाराम महाराज सांगतात, गर्भवासाचं दुःख कठीण आहे. मातीच्या गर्भात राहायचं म्हणजे काय एअर कंडिशन बंगला नाही. मातीचे उदर कुहरी पचवून विष्टेच्या दातरी उघडून 9 मासवरी जन्मोजन्मनी मरती. फार दुःख आहे, फार यातना आहे, फार क्लेश आहे. तरी परंतु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हा शिक्का. तर त्या दुःखापेक्षा आम्हाला देवाच्या भजनामध्ये आनंद लाखो पटीने मिळतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. का तर गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. झालेलं कीर्तन रूपी पुष्प या ठिकाणी बजरंगबली हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करते आणि या ठिकाणी थांबते. थोडस सर्वांनी भजन करू. आधी महिला मंडळ करतील, नंतर पुरुष मंडळ. महिला मंडळ बघा, आता कोणाचा विजय होत होते, विजय पत्रक कोणाला घ्यायचं, पुरुष मंडळीला द्यायचं का आपण घ्यायचं. 50% आरक्षण आहे. जोरात एका विचाराने भजन आवाज आला पाहिजे बरं का. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. जोरात मन जरा खाल्ल्यावानी, पंक्तीचा भात खाल्ल्यावानी. आवाज काय येतो तुझे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. मागल्या आवाजच नाही येत तुमचा. आता पुरुष मंडळ जाऊ दे, आमचं झालं आरक्षच या वर्षी, पुढच्या वर्षी बघा. आता तुम्ही राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राम राम राजा राम. मी नाही म्हणले, मी कधी महाराज म्हणले तेव्हा पुढच्या वर्षी चांगला अभ्यास करा बरं का. पुढच्या वर्षी बोलवलं तर मी ना, आणि तुम्हाला तुमच्याकडून भजन करून घेत. गोड असं तुम्ही सर्वजण भजन म्हणला. तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. या ठिकाणी करविले पैसे केले कटपट, वाकडे केले देवजाने, झालेले पुष्प बजरंगबली हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करते. सर्व ग्रामस्थांच्या त्या ठिकाणी कार्याला धन्यवाद देते.